व्हिडिओ लेक्चरच्या मालिकेतील दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. आपण गवंडी व्यवसायासाठी व्हिडिओ लेक्चरची मालिका सुरू केलेली आहे. त्यातील हा दुसरा भाग आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण सॅनिटेशनशी संबंधित विविध टेक्निकल टर्म्सचा अभ्यास केला होता. या भागात आपण रिफ्यूज गोळा करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. सिवेज कलेक्शनच्या दोन पद्धती आहेत, वॉटर कॅरी सिस्टीम आणि कॉन्झर्व्हन्सी सिस्टीम. आपण प्रथम कॉन्झर्व्हन्सी सिस्टीम पाहणार आहोत. ही जुन्या प्रकारची पद्धत आहे. यामध्ये नाईट सॉईल म्हणजेच संडासमधून निघणारी घाण आणि मूत्रघरातून निघणारे मूत्रमिश्रित पाणी तसेच गार्बेज वेगवेगळ्या बिन्समध्ये गोळा केले जाते व त्यांची वाहतूक केली जाते. वाहतूक करून गावाबाहेरच्या खड्ड्यांमध्ये साठवणूक केली जाते. या पद्धतीत वेगवेगळ्या प्रकारची रिफ्यूज वेगवेगळे करून वाहतूक व साठवणूक करावी लागत असल्यामुळे याला कॉन्झर्व्हन्सी सिस्टीम असे म्हणतात. या पद्धतीला ड्राय सिस्टीम असे सुद्धा म्हणतात. कॉन्झर्व्हन्सी सिस्टीममध्ये काही वेळेस सेप्टिक टँकचा वापर हा सिवेज गोळा करण्यासाठी होतो. सिवेजमध्ये संडासमधून निघणारा नाईट सॉईल म्हणजे ह्युमन एक्सक्रेटा आणि मूत्रघरातून निघणारे मूत्रमिश्रित पाणी यांचा समावेश होतो. हे सेप्टिक टँकमध्ये गोळा झाल्यावर त्यावर ॲनारोबिक बॅक्टेरियाची प्रक्रिया होते व त्यातून आउटलेटमधून निघणारे एफ्लुएंट हे सोकपीटमध्ये सोडले जाते. सोकपीटमध्ये सोडलेले एफ्लुएंट हे फारसे हानिकारक नसते, त्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होत नाही. तसेच वॉश बेसिन, बाथरूम, किचन सिंक, घर धुणे, गाड्या, रस्ते, कपडे, भांडे धुणे यामधून गोळा झालेले पाणी तसेच पावसाचे म्हणजेच स्टॉर्म वॉटर हे ओपन ड्रेनमध्ये सोडले जाते. हे सर्व प्रकारचे पाणी म्हणजेच सलेज हे घातक नसल्यामुळे सरळ आपण नाले, ओढे किंवा नदीमध्ये सोडू शकतो. त्यापासून कोणत्याही प्रकारचे घातक प्रदूषण होत नाही. सिवेज वाहून नेण्याची दुसरी पद्धत म्हणजेच वॉटर कॅरी सिस्टीम ही होय. या पद्धतीमध्ये सिवेज म्हणजेच संडास आणि मूत्रिघर यामधून निघणारी जी वेस्ट आहे ती भूमिगत असलेल्या बंद नळांमधून म्हणजेच सीवरमधून वाहून नेली जाते. सिवेजसोबत मानवाचा संपर्क येत नाही, त्यामुळे ही पद्धत आरोग्य उपकारक आहे.